भाई मोदीची एक जाहिरात आली होती, मोदीची गॅरंटी. ही जाहिरात त्याची माझ्याकडे आहे पुरी. आणि ती जे मोदीची गॅरंटी जो त्यांनी दिलेली आहे, मी तेवढ्यापुरताच बोलतो की मोदीची पहिली गॅरंटी आहे गरीबची सेवा. गरीबची सेवा कशी आहे मी सांगतो तुम्हाला. हे बघा तुम्ही, पेट्रोल 70 वर्षात होता 65 रुपये आणि 10 वर्षात झाला 104 रुपये. डिझेल होता 55 रुपये 70 वर्षामध्ये आणि आता 10 वर्षात झाला 92 रुपीज. रसोईची गॅस 350 70 होती, झाली 802 रुपये आणि ते 200 कम केल्यानंतर. आणि खाण्याचं तेल 70चा 131, डाळ 60चा 90, साखर 22 ते 55, चावल 200, बासमती चावल भाई 38 रुपये रेट, 38 रुपये, आज 226 रुपये रेट आहे. ही त्याची पहिली गॅरंटी त्या गरीबची सेवा. दुसरी गॅरंटी त्याची आहे किसानचा सन्मान. भास्कररावजी दिल्लीच्या बाउंड्रीवर 1 वर्ष शेतकरी बसला होता. 700 शेतकरी मरण पावले, 12,000 शेतकरी आत्महत्या केली. आज प्रत्येकचा मुलगा काय विचार करतो, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, इंजिनियरचा इंजिनियर, कलरचा कलर, IASचा IAS, व्यापारीचा व्यापारी. किंतु शेतकरीचा मुलगा कधीही शेतकरी विचार करत नाही, कारण त्याला आत्महत्या करावं लागतात. ही किसानची त्याची सेवा. थोडक्यात बोलतो मी. तिसरा नारी शक्ती. नारी शक्तीच्या विषयात तुम्हाला सांगतो मी, पण यादी माझ्याकडे आहे. नारी शक्तीमध्ये ही पुरी यादी माझ्याकडे आहे. पहिली घटना सांगतो मी, मणिपूरची. स्मृती इराणी महिला बाल विकास कल्याण मंत्री होती. एक वेळी सुद्धा मणिपूर गेली नाही. महिलाचे कपडे काढले पुढे, नग्न केला. उन्नावची घटना, एक मुलगीचा रेप झाला, करणारा कोण, भाजपचा आमदारचा नातेवाईक आणि त्याचे घरचे 7 लोक मेले. त्यांनी म्हणजे त्याच्यावर आरोप झाले पुढे. मुलगी स्वतः आत्महत्या करायला निघाली बाहेर. तिसरी घटना होती सुरत, मदन मोहन मालवीय यांनी युनिव्हर्सिटी बनवती, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी. त्यामध्ये गँगरेप झाला. याचा गुजरातमध्ये जिथे लो युनिव्हर्सिटीमध्ये छात्रावर बलात्कार झाला. आदर्शी घटना म्हणजे नारीचा जो बोलतो. तिसरा विषय याचा मध्यम वर्ग के साथ. आता महंगाईचा पाढा वाचला तुम्हाला मी. सर्वात जास्त गुंतवणूक असेल तो मध्यम वर्ग आहे. चौथा आहे निवेश से युवाओं को रोजगार. आज 83%, 83% युवा बेरोजगार आहे. 10 वर्षामध्ये त्यांनी 1,35,000 नोकरी दिली. 2 कोटी बोलत होता. म्हणजे युवाची हालत काय आहे. आज IIT पास बेरोजगार या भारताच्या पहिल्यांदा झालेला आहे. तिसरा विषय आहे सुशासन सभेत. सुशासन म्हणजे काय, ईडीचा माणूस जातो, घंटी मारतो आणि सांगतो IIT वाले आले. समोरचा म्हणतो थांबा, फोन लावतो अमित शहाला, तो म्हणतो साहेब तुमचं स्वागत, परत निघतात. ही सुशासन चर्चा आहे. चौथा आहे तुमचा श्रमिक साहेब, मनरेगाचे लोकांची अजून पेमेंट झाली नाही. 81 करोड लोकांना सांगतो मी अन्न देतो, लोक काय म्हणले अन्न नको, आम्ही जो मजदुरी केली, आम्ही जो घाम काढला ते आम्हाला मजदुरी पैसे द्या. ही श्रमिकचा आहे. तिसरा मॅन्युफॅक्चरिंग का, मॅन्युफॅक्चरिंग. आता मला सांगा तुम्ही काय करतात ते, हो रोड बनवले. कोण सांगतो, भाजपचे सांग रोड बनवले. किती सुंदर रोड आहे. भास्कररावजी आपल्या काळामध्ये 4% गाडीवर सेल टॅक्स होता. 4%, 18% GST आहे आणि तो इन्शुरन्स आणि RTOची फीजवर सुद्धा GST आहे. आणि 4% रोड टॅक्स होता, 60% केला. एवढा करून सुद्धा 15% एक्साईज होती, 55% केली. आणि त्यानंतर केल्यानंतर सुद्धा त्यांनी टोल टॅक्स 2 रुपये प्रति किलोमीटर केला. म्हणजे लूट किती आहे हे त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर होता. आणि याच्या पुढे तुम्हाला जाऊन सांगतो मी, जेवढी PSC होती सगळे विकून टाकली. आणि कोणाला, आता एक सांगतो, मला उदाहरण देतो मी.
की ज्याची किंमत 7,500 करोड होती, कितीमध्ये? 1600 कोटीमध्ये. हे PUCची हालत आहे. तिसरं आहे विरासत और विकास. विकास काय? राम मंदिर. मला सांगा तुम्ही भाई, आपल्या धर्मामध्ये आपण काय करतो? आपल्या धर्मामध्ये आपण एकटा व्यक्ती काय करतो? एकटा व्यक्ती दावा करतो, बारावा करतो, धार्मिक काम करत नाही. त्याला पत्नी लागतात, सोबत नाही. पुढचा विषय आहे याचा ज्येष्ठ नागरिक. आपल्या काळामध्ये रेल्वे हवाई यात्रामध्ये डिस्काउंट होता, तो पुरा बंद केला. हे याची मोदीची गॅरंटी आहे. आता यात्रा पुढे तुम्हाला सांगतो मी स्थानिक विषय. भास्कररावजी, आपण आणि भाई दत्ता तुकारामचा एकदम नेहमीचाच नागरिक आहे. मोरे साहेब बसले इकडे, आणि माझी बॅचमेट 95ची आहे आपली सिद्धताई साहेब. या शहरामध्ये मालमत्ता कर सर्वात जास्ती होता, मुंबईपेक्षा जास्ती होता. आणि पहिल्यांदा भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मालमत्ता कराचा करपात्र मूल्यामध्ये 50% सूट मिळून दिली. ते त्याग आम्ही केला 21 दिवस. मी त्या 7 दिवस मी होतो, आमरण उपोषण केला. दुसरा विषय, त्या काळामध्ये सरकार कोणाची होती? शिवसेनेची. मुख्यमंत्री कोण होते? मनोहर जोशी. मोरे साहेब हे गेले बाळासाहेब ठाकरे साहेबाकडे की साहेब विषय गंभीर आहे, आणि एक व्यक्ती ज्याने शब्द दिला त्याच्यामुळे तुम्हाला सूट मिळाली. दुसरा सांगतो तुम्हाला मी मोरबे डॅमचा. हे सांगतात 6 रुपया 25 पैसे प्रति क्युबिक लिटर आपल्या घशामध्ये त्यांनी हेड्रो डॅम टाकला होता. त्यावेळी मोरे साहेब शिवसेनाचे होते, आम्ही काँग्रेसचे होते. आम्ही सामूहिक उपोषण केला, शिवायच्यावर बसले आणि तुम्हाला मोरे डॅम मिळवला. हे आहे नवीमीच्या विकासाचा. आता 2-4 विषय तुम्हाला सांगतो मी. एक, तुम्ही कृपया प्रचार करताना ना, जर कोणी भाजपचा कार्यकर्ता असेल ना तर चहा पिऊ नका. तर कारण सांगतो मी, एकदा मी आणि मोरे साहेब दोघं चहा प्यायला गेले. चहाची दुकान चहा घेतली. एक कुत्रा शेपूट हात झाला आमच्यासमोर. आता म्हणला बाबा भूक लागली असेल. चहाच्या दुकानावर मी गेलो, बाबा एक बिस्किटचा पॅकेट दे. त्याने बिस्किटचा पॅकेट दिला. कुत्राला मी बिस्किट टाकले. तो कधी इकडे पलटी मारतो, तिकडे कधी पलटी मारतो, कधी इकडे पलटी मारतो. मी कालर धरली चहाच्या मालकची. हे काय आहे? काय बिस्किटमध्ये? तो वरती पाहिला, तो मोदीचा फोटो लागला होता. साहेबाला याचे बिस्किट असेच पलटी मारणार आहे. कृपया प्रचारामध्ये जाताना तुम्ही कोणाच्या घरी चहा पिऊ नका. प्यायचं तो आपला तुम्ही तुतारी बघा, आपली तुम्ही मशाल बघा, आपल्या हाताचा पंजा बघा, हे बघूनच जायचे. पुढचा विषय सांगतो मला मी, वेळ कमी आहे, मोठे वक्ते आहे आपले. एक शेर है, थोडक्यात निपटो साहेब. कसम खाओ कि रावण हम नहीं पलने देंगे साधुओं के वेश में. कसम खाओ रावण नहीं पलने देंगे साधुओं के वेश में. कसाब नहीं पलपने देंगे कलाम के देश में. फौलादी महाराष्ट्र ये दुर्योधन की जांग नहीं. फौलादी महाराष्ट्र ये दुर्योधन की जांग नहीं. वीर शिवाजी की मिट्टी में गद्दारों को स्थान नहीं. पीछे जो हो चुका दोबारा नहीं होने देंगे. हिंदू मुस्लिम सिख ईसाई के झगड़े हम नहीं होने देंगे. कसम तिरंगे की हमको संविधान नहीं बदलने देंगे. जय हिंद, जय महाराष्ट्र.